माय 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 हा धंदा काय विचारायची गोष्ट. सगळे काम तर केले बाजारला नाही गेली. हा एक तुमचा धंदा आहे. पण बाजारला का नाही गेली? का नाही गेली? एवढा चांगला मडईचा दिवस आणि या ठिकाणी पट झाला. साऱ्या बाया मस्त सुंदर सुंदर साड्या घालून मस्त फिरायला गेल्या आणि ही फाटकी साडी घालून बाजारला जाऊ हे कधी नाही तुम्हाला. राधा, अगं आपण गरीब लोक आहोत. आपला संसार गरजेचा आहे. आपण जर फाटके कपडे वापरले तर काय फरक पडते? अगं समोर ती सगळ्यांची होते. पहिले आपण अगोदर मुलांना कपडे घेऊ. मुलांना कपडे घेऊ. पहिले मुलांना कपडे घेऊन मग आपण भोवळे हिंडू. मी असं म्हटलं का भोवळे हिंडू म्हणून? तुम्ही म्हणता ना मुलांना पहिले कपडे घेऊ आणि आम्ही मायला भोवळे हिंडू. माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नाही ना. कसं आहे तुमचा? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तू आपला गरजेचा संसार आहे. जर का हे फाटले कपडे वापरले असतील तर या फाटल्या कपड्यामुळे आपली काही शान जाऊ पाहिली का? नाही ना, नाही जास्त शान. आपला काय मोठ्या कमी होत आहे का? नाही होत आहे का? आपला काय मान सन्मान कमी होत आहे का? नाही नाही नाही, काहीच कमी होत नाही. काय होते का? नाही. आणि म्हणून म्हटलं मी की ती संक्रांतीच्या सण समोर येत आहे. पहिले आपण मुलांना घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी आपण कपडे घेऊ. असं म्हणता तुम्ही? माझ्या म्हणणं ऐकते ना. अगं लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा. अगं लग्नाच्या हळदीने पिवळी झाली रमा. भीमरावा घरी नाया आली रमा. भीमरावा घरी नाया आली. तुला माहित आहे हा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याची पत्नी रात्रंदिवस शेतामध्ये राबते ना. रात्रंदिवस. आणि म्हणून मला म्हणायचं आहे ऐक काय म्हणतो.
मार घेण्याला हीच नाही तर माझा हा ए राधा काय बा? माठ खाली फेकू नको हो. त्याला उचल लवकर. हो, घे उचलली. तर माठ फुटलं तर कोणाचं नुकसान होईल? आमचं. होईल की नाही? हो. होईल ना? होईल. आणि म्हणून निमुटपणे हा मडकं घे आणि बाजारात चिरवा घे. बरं मडकं घेऊन आणि बाजारला जाऊ. ए, दरदर वीज घे. ए, बघ तू माझ्या डोक्यावर माठ ठेवली. हे लोक काय म्हणतील? काय म्हणतील बा? हे लोक काय म्हणतील? हा माणसासारख्या माणूसला डोक्यावर माठ घेऊन निघाला. हृदयाला कोणती लाज आहे? हो, मी केली का ना तुम्ही केलं का? आज मी दररोज मी जाते, आजच्या दिवस तुम्ही जाऊन पाहा. मी जाऊन बघ. मग काय तर? अरे पाटील राम राम. ए राधा काय बा? बघ कोणीतरी आपल्या घराकडे येत आहे. अरे पाटील नमस्कार. हा कोणीतरी ह्या गावचा एका फंड असले जात असेल. हो इथे घरामध्ये हो, घरामध्ये हो. पाहिलं मी पाटलासोबत 3 वेळा केलं बघ 3 वेळा कोणी एकच वेळा करते मी 3 वेळा केला एकदा राम राम एकदा नमस्कार एकदा जय भीम रामाच्या नावाने याच्या काय नाकाचा शेंडा वाकला होते का ती? अरे नाही राम राम घेता तर नमस्कार घेता नाही नमस्कार घेता तर सीधी साधी जय भीम तरी म्हणता पाटील सर नमस्कार पाटील सर नमस्कार 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 जी नमस्कार. कायची भारीची नमस्कार नमच्या गोंधळी आहे. मी चांगल्या रीतीने नमस्कार घेतो. हो माझ्या साहेब. का हो पाटील साहेब हा. मला एक सांगा या गावामध्ये का तुम्ही दोघं तेवढं बायको आहात का? असं थोडी म्हटलं मी की या गावामध्ये अरे या गावामध्ये बरेच नावं बायको आहे. अरे तेवढा बायको वाटतं पाटील साहेब मला वाटून राहिलं तर तुमच्या दोघ्यात तेवढ्या बायकोचं लग्न झालं आणि हे बाकीची तुम्हाला कटकटीत आहे. नाही रे भाऊ. अरे बाबा सर्वांचे लग्न झाले आहे. अहो पाटील साहेब हा. तुम्ही दिवसभर काम कसं करता तू किती बंद झाली का तुम्ही दिवसभर काम कष्ट करता हा. संध्याकाळी घरी येता हा. मस्त एचमटीचा भात खाता हा. बाजी उतारायची झोपून जाताना पहाटे पाटील सर हे काचर कुचर रोकड बाकर करता ए बाबा हा. असं तुझ्या घरी नाही होत का? ओ, पाटील, हम रखते तो बघते नाही खाते तर हकते नाही मी माणूस आहोत 3 फुटाचा पण माझ्या डोकीचा तर 6.5 फुटाची आहे. 6.5 फुटाचे हा. दादा हा. मला हे सांग हा. तुझ्या घरी तुझा फार मोठा दत्ता असेल तुझा. दत्ता हा? पाटील माझी बायको जर संडास का जात असली का नाही मराठीमध्ये परसाकडे म्हणते ते आहे माझी बायको जर परसाकडे जात असली का नाही एक आवाज जर मारलो का नाही डबा फेकून देते ना सिद्धी मध्ये उभी होते बाकीच्या जागा झाल्या एवढा इम्प्रेस आहे तुझ्या बायकोवर? अरे त्या बायकोची गोष्ट सोडा बुवा. हा. माझ्या घरच्या कोंबडी सांगायला ती कोंबडी टाकलं तुझ्या घरची? पाटील साहेब असं मैदाना माहिती असं मैदाना माहिती मी जर इकडून कार्यक्रमावर घरी चालला गेलो घरी चालला गेलो नुसता असं जर दरवाज्यात पाठवून माझी कोंबडी मैदानात चरतच राहते माझी कोंबडी मैदानात चरतच राहते मी इकडून चालला गेलो माझी नजर तिच्या नजर जर पडून गेली मी नजर असं भ्या नको तुम्हाला कशाला लावली? मी जर असं म्हटलं पाहिलं कडे बेडव्यात त्यांनी एवढा आदर देते. याची पॉईंट देत असं त्यांना या गावाली एवढा आणा. ए माझ्यान हा? तुम्ही ना ओळखले? नाही अरे ही माझी घरवाली आहे. हे तुमची ही माझी पत्नी आहे. हे तुमची बायको हे कशी पाहिलं आणि हे तुमची बायको हे तुमची बायको ही माझी बायको. मी तर बेटाळ्याची पिंगरवाली असं म्हणलो नागपूरची पिंगर वाले घ्या मध्ये वाले कोंगे आणि खाता म्हणे. पाटील साहेब हे तुमची बायको हे होता भोंगसूळ हे त्यांना नाव सोडून. ते माझी बायको कुठे आहे? घरी आहे घरी आहे. बाकी पाटील साहेब मी जर तुमच्या घरातून आपल्या घराकडे चालला गेलो अच्छा. नुसता असं दरवाजे जर पाय ठेवलं गेलो हा. माझी बायको दुरूनच पाहते हा. का म्हणते काय म्हणते? अहो या आसूचे पप्पा तुम्हाला काय म्हणत? नाही मला कसा म्हणशील? असा नको. नाही हसू नाही मी. का म्हणते आसूचे पप्पा या न पहिले करून घ्या सीधा बोल का करून घ्या म्हणते?
जेवण करून घ्या असं सरळ वाक्य बोल ना. हा जशी माझी बायको मला करून घ्या म्हणते जेवण, तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण? हो का महाजन, अरे, मला हे सांग, हा. माझी बायकोला मला नाही देईल. केवढं लंबा करून सांगून राहिले बरोबर? केवढं लंबा करून सांगून राहिले जी हे माझी बायको नाही रे. आता तुम्ही सांगा बाबाजी, चष्मेवाल्या बाबाजी, याच्या बायकोनं शहर गेलं, वजन याने जाते केलं नसतं वजन जाते जेवण. म्हणून सगळे आपल्याला मतानं करून राहिले. ते राहिले का? आणशील? पुरीचे पुरे वाहा गेले. शहराला तर एवढी फटका झाली असते का? हो का महाजन, सिलेट तू एवढ्या लांब्या लांब्या लाकडाला गोष्टी सांगून राहिला. की? तू एक काम कर, हा, तू आपल्या घरी जा, हा, हा. तू आपल्या पत्नीला घेऊन ये. पाटील साहेब, तुम्ही सांगाल मी ऐकत नाही का? मी आपल्या घरी जातो, आपल्या बायकोला घेऊन येतो. मी कधी येईन? हो बरोबर आहे. माझी बायको येईल का? नाही. त्याच्यासाठी एक काम करा, कोणता काम? आलूवर गोवा आणून ठेवा. लागते. आपल्या घरी याला दोन दोन पिरियड एक. त्याला गाडीमध्ये मोबाईल लावून उद्या जाताना गण गेलेल्या घरीच्या शाहीर किल्ल्याला शाहीर काय बोले बा आपल्या व्यवसाय बायकोला करून ते दाखवायचं केळीच्या वाटतं. कालवर ते त्याला नवीन आहे आणि समजा. मस्तपैकी तरी बरं आहे. तुमच्या बरं. हे माझे माव सर्व तुझे वेखाय, मी तुझे आपल्या कानात बसून आहे ठेवायला सांग. हे नवीन केवढा होलकट माणूस आहो तुम्ही. मध्ये कागद घेऊन त्या पट्ट्याची तर गावाची शहाणपण सांगाची खूप खपवून टाकले त्याच्या मायाच्या पैकी. आळ्यावरची, पिपळावरची, नदीवरची, नाल्यावरची, याच्यावरची ना त्याच्यावरची. पण घरी पाहिलं तर त्या नाल्याची इज्जत नाही भाऊ. आज माझ्या गावाने जलशानिमित्त सिंगल प्रोग्राम. बायकोकडे गेलो, बायकोने म्हणलं सिंगल प्रोग्राम बाहेर जायचा आहे म्हणलं. 10 रुपये दे म्हणलं, 10 रुपये. जसं 10 रुपयाचं नाव घेतलं भाऊ, पेटका पत्र घेऊन धावली का? बायकोचं नाव घेतलं तर मस्त झाकत्याच्यानं उड्या मारतो. अरे बंधुराज, साऱ्या गोष्टी पडवल्या पण बायको नाही पडवली. एक गंजा थांबली का नाही तर पुरा हरकत प्लेच्या सोय नाही. पण बायको घेईल नाही कधी. बायको घेते. कोणी म्हणतात बायको दारू पिल्यावर घेते, कोणी म्हणतात बायको मार मारल्याने घेते. गोष्ट खोटी आहे हो. बायको दारू पिल्याने भेट नाही, बायको मार मारल्याने भेट नाही. बायको घेईल तुमच्या प्रेमाला. तुम्ही कुठूनही या, बायको सोबत 2 शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्या सोबत प्रेमाला बोला. अन्यथा तुम्ही दारू पिऊन आल्या तर तिच्या डोळ्याने दिसल्या तर ते दुरुस्त पाहते. अरे हाय म्हणते, आराम तर माझ्याचा कारण येणं म्हणते ये ना तुझे कोंगडे हाती मंदिर आली. म्हणून माझ्या बाप हो, तुम्हाला माझी 10 रुपयाची विनंती आहे. दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको. नाही मला म्हणणार, तुम्हाला सांगतो, तुम्हाला 33% आरक्षण आहे. त्या आरक्षणाचं पालन करा. आणि तुमच्या घरचा माणूस दारू पिऊन आला, तुम्ही हात धरा, तुम्ही पाय धरा, जन्म दरवाजामध्ये आगळून द्या. दुसऱ्या दिवशी दारू बंद. घरी जातो, बायकोला तिकडे पटका घेऊन येतो. म्हणून जरी का माझी बायको नाही आली तर काय याच्या बापाच्या नोकरावर आली. 2-4 बोतल्या अंगात घेतो, मस्त ठेवतो. चालेल राजा. घरी आला फक्त्याची माय आ बाल्याची आई कटोरीची मम्मी
हो यक्षाचे मा फुलपेची हो केंद्राचे मारो बापरे केवढा रामला म्हणतो आता का काय झाला थोडी धसली होती कोण धरती होती मध्ये हो आम्हा बाया रंगाची काम होत नव्हतं घरामध्ये तुझ्या माणसाचं मोठी काम होते काकड होती अहो आमच्या बाया जतीला घरामध्ये रंगारंगाची काम नव्हते तुझ्या माणसाचं काम खाल्ला झोपला कोणते काम तुम्हाला तिच्या मायला बहीण मा कोणाची मागे वाटतं तिच्या माझ्या लग्नाले 15 वर्षाचा जमाना झाला मग 15 वर्षाचा हा म्हणजे उद्या पण लग्नाला मी ते नाही सांगत ठाकूरच्या लग्नाला मी चांगली तसं नाही बघ रंगारंगाची सर्व तुम्हाला सांगत सकाळी उठली सर्व सर्व केली चूल पेटवली आणि गरम पाणी केली आणि मुलाची आंघोळ करून दिली आणि तेवढंच नाही त्या मुलाला शाळेत पाठवली हो व मी एवढे काय काम केले तुम्ही ना का केल्यावर आणि मी तेवढा केलं तेवढा कामा बाहेर गेला का का केल्या सकाळी उठली हा भुरला गेली हा चूल पेटवली पेटवली पाणी गरम केली केली ना मुलाला चांगलं करून दिली होय ना स्वयंपाक केली केली त्याने जेवण वाढली जेवण आले शाळेत पाठवली पाठवली एक काम काम विसरलीस तर माय हो सर्व काम केली हा कुठे एक काम राहिलं होतं खाऊन हा सकाळी तुटलो ना पोगळाचा डबा घेऊन गेलो. हे काय सामान घेऊन आलं खाऊ. नाही हे सामान घेऊन हे सगळं लागू आहे हे बेटा हा हे सर्वात लागू आहे तुम्ही या बाजूने विचार कोणत्या त्याच्या डोक्यात भरपूर केस आहे त्याने विचार अच्छा, ठीक आहे. हा सकाळी उठता बरोबर मेन काम कोणतं आहे मला मेन काम कोणतं आहे मला बरोबर आहे बाबी आणि ते मेन काम टाकून दिली सांगा होतं हे सांगू दे मला हा. तुम्हाला समजत नाही हा. हे का सांगा ते काम मध्ये हे सर्व लागू आहे हो सगळ्यात लागू आहे मा हा. ते गोष्ट सोडा मला सांगा एवढ्या एवढ्या वळडू पुढे भर आंगा घेतल्या अशी कोणती गोष्ट झाली मध्ये एवढ्या वळून लागल्या घरामध्ये तुम्ही तुला नाही माहित? मला नाही माहित म्हणजे काय बा एक गोष्ट झाली बघ. मा कोण गेला बा जर तुझ्या खाण्यामध्ये माती पण केला आम्ही मध्ये जोडलो मी म्हणतो एक गोष्ट झाली तर कोण गेला म्हणते नाही. पोहे तर नाही. जाऊन देऊ का काठ घेऊ ना का देता काठ घेऊ ना नाही नाही मला फुल बांधा नाही पाहिजे मी म्हणतो त्या बहीण मी म्हणतो गोष्ट झाली नाही म्हणते कोण मेलं का म्हणते तसं नाही मी म्हणलो मानवला सगळ्या गोष्टी झाली नाही आ लागला सांगा मळतीच्या बातमी आ लागला सांगा मळतीच्या बातमी मला वाटलं आलं तर मळती बातमी माहितीची बातमी नाही आहे मग कशाची बातमी आहे करणारी एक गोष्ट झाली कोणते सांगा ना एवढा पिरम मग आता एवढ्या लोकांनी ना दाखवा पिरम त्याला सांगा आपला दोघांचा पिरम घ्यावा असं का? जे गोष्ट झाली बघ. कोणती व? नववाची होऊन गेली कोणती तरी सांगा पाटली तुझी वाली कोण होते पाटली पाटली माझी लहानपणाची मैत्रीण आहे तुले का सांगू काय झालं पाटलीला काय झालं नाही व? तिची पुढीच खराब झाली काय व? तब्येत चांगल्या बोला ना कधी खोला मध्ये हा माझा माणूस नाही का तोडला जाईल काही दूर डॉक्टर आले हो कोचे आले व डॉक्टर भंडारा डॉक्टर भंडारा डॉक्टर गोंदिया डॉक्टर गोदिया डॉक्टर चंद्रपूर डॉक्टर चंद्रपूर डॉक्टर नागपूर डॉक्टर नागपूर हे पहिले फेऱ्यामध्ये अशी उतारीची झोपते हे पहिले फेऱ्यामध्ये अशी उतारीची झोपते तर खरं बोल मला आठवण साधी का नाही? तसं नाही व तुम्ही इंजेक्शन घेतलं ना मला भीती वाटली मी सांगू लागलो डॉक्टरची स्कीम हे आपण शकते नाही, मला ताकदीने जसं डोके तो असं कोंदवाई अंदर नाही काय माझे बायको आम्हाला पोटी गेली तर मागला कशा जाते दवाई जाते म्हणून पोटी गेली आता हात आले दिले ना किती दे जेथी डॉक्टर इंजेक्शन पोचते तेथी दवाई जाते म्हणजे हाताला हा हाताला म्हणतो कम दिले मग हो हो जातीच्या सारखा धरते
म्हणजे तिची प्रकृती खराब आहे. हा तिला पावायला जात लागल्यावर अहो साधी माझी लहानपणाची मैत्रीण अशी करते. 1 किलो चिप्स होते, 1 किलो अंगूर आणि चांगले लग्न केलं जाते. डॉक्टर सांगे आवडलं तुला ते किराणा अंगुराला तब्येत दुरुस्त होते म्हणून? तो माझा भोगाळा डॉक्टर होय. कोणता? भोगाळे. भोंगाळे? हा. उभाळे? नाही भोगाळे. भोंगाळे डॉक्टर सांगलं हा. मला केळे नेल्या शेपू नेल्या अंगूर नेल्या म्हणे हो. ते अंगूर सोड ते शेपू सोड ते केळे सोड काहून? मग काय भरू? तिच्यासाठी एक वस्तू धर. मग काय भरू? 1 किलो सरकीने 1 किलो घे धर. हो. ते मग होय का नाही रे? पहिलवान नाही पाहिले का हा मिरची पहिलवान होतो काल झाला तुमच्या गावात आनंद गेले पहिलवान आहे का तुमच्या गावात जोडी आले काय भोगा मारले का बरे? नाही असं जोडलं पाहणं की एकटा होताळ्यामध्ये उभ्याचा तिला पाहते त्याच्या मायाकडनं भडका मारायला बोलवली हा कुठले का ते भुगले फुगले डोळे त्याचे तुमचे मुलं असणार लागला तुम्हाला. या हा? पहिला खोटा बोलवा. जाऊन ससऱ्या पाटला जेवायला ओके मा अहो करू काम झालं का होते बघून बोलत जा तसं नाही. पाटल्या पाणी किती लंबा आहे हो? हा वाडा तेवढाच नाही चौदा बी आहे वाडा. तर काय पाटील लाकूड आहे का होतं ते लाकूड आहे मला सांगा पाटलाने एवढा लंबा आणि तेवढा वाडा आहे हो ना आपला पण लाकूड आहे हो. मी आपलं म्हणून आपलं लाकूड आहे. वा. मग? म्हणजे आपण कमी लखपती आहोत. हा. असं. हा. म्हणून आपण गरीब आहोत म्हणून आपली तनाची झोपडी आहे अनुभव मी सांगा ना पाटला एवढा लंबा होऊ गेला आणि आपला लंबा होत असावा होईल काय मानं तेव्हा होईल हो तुझी नगर गेली वावरात फसल काढायचा लंबा होईल. आपला लंबा केव्हा होईल वावरात फसल निघन तेव्हा. मला शाळा शिकतील असं नोकरी पाण्यावर लागतील होय. मग आपल्या हातामध्ये पैसा येईल त्याच्यानंतर आपला लंबा होईल अगं बाई म्हणजे मुलं बाळा कामाला लागतील त्याच्या पेमेंट आपला पोटा होईल असं वाटतं. असं का हो? हा ठीक आहे ना. ते सोडा पण मी काय म्हणते आपण पाटलाच्या घरी आलो ह्या बाया आल्या कशाला बघ पाटलीची पवार आणि हे माणसं आले कशा ते सांगा पाहिजे मला. हे माणसं ह्या बाया आणि हे पोट बाळ पाटलीची पवार का? हा, तुम्ही आपल्याला सोडता का एक तर बोलत क्लिअर बोलते ना सोडतो हे माणसं नाही हे घाबा. हा हा हे माणसं होत का हो हो आणि त्या काय बाय आहे हे परिवार होत हो हे लहानवाले तू सुदर्शन म्हणलो या डिसेंबर महिन्यात काय काय झाला मग बरे सांगा हे माणसं होत त्या बाया होत हे कोण अजून काय झालं म्हणतो तू सुदर्शन म्हणलो या डिसेंबर महिन्यात आणि मला खरं नाही लागे अहो झाला का म्हणतो म्हणे तुले खरं नाही लागे मला पण जानेवारी मध्ये सुदर्शन म्हणून काय झाला ह्या माणसाला गे हे माणसं नव्हे हा आणि त्या बाया नव्हे मग कोण होय? हे पोरगार नव्हे कोण होय? ह्या पाटलाच्या अंगामध्ये समाध्या आपल्या समाध्या हे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असं आणि इकडे काय हा दुर्गा मा शारदा मा काळीमातेच्या कोणता होत आहे जय समाध्या म्हणतात आणि हे तर डोळे का मिच मिच करत होते हालत आहे. आणि याचे कोण हात आहेत? हो अहो, ह्या समाध्या दिवसभर चढते आणि रातभर चोरी करते मग याच्या दाबाला हात पाटील साहेब नमस्कार एक राहून अहो, हा तुम्ही चांगलं चालवा, एक शेटिंग राहते शेटिंग राहते. आज कसं आहे वसंताचा शाहीर सोबत सेटिंग झालं होतं. शाहीर नाही इथे थोडंसं फेल झालं का म्हणजे झालं का नाही भाषण बरोबर अरे तुम्ही
आणि कोण कोण आले आम्ही हं? आणि कोण आले हं? आम्ही कोंबड्या पिले म्हशी गायने मी त्याच्यातला सानिया मी तेवढी संख्या नाही बोलावली फक्त दोन नवरा बायकोलाच बोलावली मग हे कोण हं. नाही हा माझा नवरा हो मी त्याची बायको हो. म्हणजे हे उलट कसं हे उलट कसं तुमचं म्हणजे हे तुमची पत्नी आहे का? मी विचार करून राहिलो तुमच्या वतीला तुमच्या पत्नीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बाबा तुम्ही एकदम म्हणजे साडेतीन फूट आणि तुमची पत्नी मग 5 फूट आहे त्याच्यासाठी बुद्धीचा विकास न अकलीचा प्रकाश करावा लागते माझा आधार म्हणे बेन नाऱ्या म्हणे उद्याला मी मागून गेलो म्हणे आणि तुझं लग्न कशी म्हणे तर आपल्यासाठी बायको सवा हा तूच मागलो म्हणे काय त्याचं कारण याला कारण आहे म्हणे कसं तुझी ठेंग नाहीस म्हणे तुला बायकोचे ठेंग मागत म्हणे तुला उद्या जे होणारी पिला आहे म्हणे म्हणजे बरोबर हो बरोबर संतती हो संतती जर हातात गेले झाले म्हणे तर कोणत्या सर्कसमध्ये भरती करशील म्हणे ते गोष्ट जाऊ द्या तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगतो मुद्द्याची सांगा तुम्ही मुद्द्यावर बोला पाटील साहेब आम्ही दोघे नवरा बायको या रस्त्याने जाताना असला वा वावरा शेताकडे जाताना असला वाटेच्या माहीत तब्येत बिघडून केली माझी बायको का करते का करते मुले आपल्या कडियावर मानते जसे आम्ही मानले दिसतात अरे पण तुम्ही नवरा बायको माझ्याकडे होतील का कसे होतील म्हणून तर म्हणून त्याच्यासाठी संतांचा अभ्यास करावा लागते संताचा संत सांगून गेले का सांगून गेले माझ्या पाण्यात झाला माझा झोप घेई कसा न खावे तिचा तुझा देवाकडे अरे उलटा कसा बोलते बाबा हो का खावे त्याच्या तुसा तेव्हाकडे हे कुठून आणला ठुसा तू अरे कसा नाही भाऊ हा कसा हो पाण्यात गेला मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशात देवाकडे जावे त्याच्या वंश हो का जी तुम्ही म्हणलो खावे तिच्या तुझा चाकरी हो का बोट यावं पाटील साहेब तुम्हाला माझ्या जास्त नाही समजलं नाही समजला मला पाटील साहेब बायको ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे म्हणजे आई आहे तुझं अगदी बरोबर आहे आई होऊ शकते बहीणही होऊ शकते मग तर बायको आहे जिंदगी भरायची ते तर बरोबर आहे तुझं एक काम कर पाहिजे तुझ्या बायकोवर जाणार आहे फक्त आहे इंटरेस्ट आहे तू आपल्या बायकोला माझ्याला बटव ना माझ्याला पाठव माझ्याला बटव माझ्या लाडाचे सुंदरा काय मग काय झालं काय म्हणता कारभारी मागला तुटू बोटऱ्या आहे का धुती खाली गेलं म्हणजे पुटकून नाही मोठी मी भावाची खराब आहो माझी म्हणजे सुट्टी पोटकर म्हणजे याची आपली हे वागून हो मी वावरून हाताला आपल्या बोटरा मारावाला मी जसा जसा म्हणजे तसं तसंच हा तुम्ही डबे ना काय करून द्यावी नाही करत मी मी पाटलाची एक लावून आपण हा. तुम्ही माहिती आहे ना मला रमणाला नाही जास्त बोलला तर अगाऊ अगाऊ होते माहिती आहे वळखीत पाहिलं हा. मी काय म्हणतो आपणाला पाटलाची येतं आलं ना मी जसा जसा म्हणजे तसा तसाच करतो फक्त तसंच करीन मग म्हणजे पाटलाची वट वटच ठेवतो वरत काय नाही वरत ठेवलं मी म्हणजे येतात कदाचित तुले राज्यात येऊनच गेला आता घरी गेलो तर कोणत्या आजू बाजू माशीचं काम अहो म्हणजे ते आली तुम्हाला पेरण्या चांगली ठेवली तशी का माणूस तर माणूस सांगतेच काय नाही नाही हो मोठं निघून गेली ह्या बिचाऱ्या माय मावल्या जातील हे आजू बाजू मागतो हे माझ्या लावाचे सुंदरा काय हो हे असं मांडलं ना हा या पाटलाच्या वाणीवर. हा पटकन बजाची तयारी करा आवये ह्या पाटल्या बाणीवर ह्या पाटलीच्या बाणीवर हे दयाचे माठ घेते आणि पटकन बाजाची वाट घेते पाटील बाबा पाटील बाबा पाटील बाबा पाटील बाबा तू एवढा शहाणपण सांगून राहिला तू आपल्या घरी बघून चाल.
पैसे भेटली तर नाटक उगलावताना म्हणलो असतो माझी छाती कुठली असती राम लक्ष्मण बाहेर निघले असते म्हणला असता महाराज या नावागावाचा काढलं पाटील 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 म्हणाल घरी नाही झाला मी नाही आला माणूस त्याच्या घरी आलो बुवाजी मला तू माझ्या विचारायची सुपाच्या खाली मग माझ्या घरी आला म्हणजे 2-2 प्लेट आणून पोसा लागते हा उचल्या हा उचल्या माझ्या घरी आला म्हणजे 2-2 प्लेट आणून पोसा लागते राहू द्या तिथं संपवा काय बा आज पण तुझ्या डोळ्याच्या समोर तो जर मार्टन आपल्या घरी आला नसता तर आज आपली या चौकामध्ये भेट झाली असती का? झाली असती का? आणि म्हणून आता म्हणतो हे प्रपंच आहे संसार आहे अगं जर आपण सुखाने संसार केलो नाही तर पुढचा संसार कसं होईल आणि म्हणून काय म्हणतो ऐक जरा आणि म्हणून राधा अगं माझं ऐक हे माटगे आणि लवकरात लवकर बाजारात सुरुवात पण एकटी कशी जाऊ मी आता तू एकटी जाऊ नको गोपीचा असेल घरी तिने आली तर ती नाही आली तर मावशीला घेऊन जा मावशी नाही आली तर मावशी जर नाही आली तर मी आहे तुझ्या सोबतीला बाजारला येणार नक्की ना बिलकुल ठीक आहे मी जाते त्या पाहिजे म्हणलं पोटकाने प्रमाणे म्हणजे लोकांनी करायला पाहिजे त्या गोष्टीच्या घराकडे जाते आणि तिच्याबरोबर बाजारला जाते तर बाई ज्या त्यावर आपलं पोट कल्पच आहे त्याच्या त्याला मी चालला नाही बाई अशी करते पकडत जायचे माझे आणि राधिकेच्या घरातली वाण होते बाई चाल कृष्ण राधे राधे कुठे ना कुठं मध्ये काय सांगू बाई अगं काल आमच्या वर्षी मळी होती त्याच्या मध्ये भाऊ माझी आई माझ्या घरी लई सारे हे बी शेव करून द्या आता हात दुखला तर बंद करून देतो त्याला झाली ओके करून मला